कसं पाहता? काय आहे, एका लोकशाहीमध्ये कुणाचाही अधिकार आहे, कोण पण एका निवडणुकीसाठी उभं राहू शकतं. कसं पाहता? काय आहे, एका लोकशाहीमध्ये कुणाचाही अधिकार आहे, कोण पण एका निवडणुकीसाठी उभं राहू शकतं. आणि तसे मी पण तुमची बातमी बघितली, साधारण 3 का 4 फॉर्म तसे काल भरले गेलेत. हे सगळे बारामती तालुक्याचे बाहेरचे सगळे उमेदवार आहेत, बारामतीतले हे उमेदवार नाहीयेत. आणि बारामतीकरांची इच्छा आहे, त्याच्यात कुठलाही मोठा प्रमुख पक्ष नाहीये. भाजप असेल, काँग्रेस असेल, असं कुठलाही जरा मोठा राष्ट्रीय पक्ष नाहीये. हे सगळे अपक्ष उमेदवार आहेत. बारामतीकरांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. बारामतीकर नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. काल सुनेत्रा वहिनींनी जो लेटर बॉम्ब टाकला त्या संदर्भात काय सांगाल? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पाटील यांना अधिकार देण्यात येऊ नयेत किंवा ते नाही, तसं काय त्या पत्रामध्ये खरं तर नाहीये. म्हणजे फक्त तटकरे साहेब किंवा प्रफुल्ल पटेल साहेब त्यांच्या नावापुढं त्यांचं पद तिथं नाहीये. पण जे काय त्यांच्या पक्षाचे जे मोठे नेते आहेत त्यांच्या सगळ्यांचं तिथं त्या यादीत नाव आहे, पण त्यांच्याही पुढं काय कुठलं पद त्यांनी लिहिलेलं नाहीये. फक्त वहिनींच्या काकींच्या नावापुढं त्यांनी तिथं राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केलाय त्या पत्रामध्ये. पण त्याचा वेगळा अर्थ आपण आत्ता तरी घेऊ नये. त्यांच्या पक्षाकडून जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपण काय बोलू शकणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.